नेहमी तांदूळाची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर नक्की या पद्धतीने अगदी छान गव्हाची भरडाची खिचडी नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा. बघू शकाल अगदी छान अशी आपली मसाला खिचडी ही तयार झाली. अगदी बनवायला साधी, सोपी आणि चविष्ट अशी ही खिचडी ही बनते. सर्वात प्रथम आपण इथे आता मंद गॅसवरती कढईमध्ये गव्हाची भरड जी आपण चिक्कीवरनं अगदी सहज तयार करून घेऊ शकतो. अगदी जाडसर असं भरडून आणायचं. जे बारीक पीठ असतं ते चाळणीने काढून अशा पद्धतीने अगदी सहज आपण घरीच भरड तयार करून घेऊ शकतो. बाहेर मार्केटमध्ये देखील अगदी सहज ही उपलब्ध आहे. तिला आपण दलिया म्हणून देखील ओळखलं जातं. ते देखील आणून या पद्धतीने आपण त्याची खिचडी बनवून घेतली तरी काही हरकत नाही. जर आपला घरगुती गव्हापासून बनवले तर अगदी छान अशी ही चविष्ट गव्हाची खिचडी ही तयार होते. सर्वात आधी आपण आता मंद गॅसवरती अगदी हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे गव्हाचं भरड आपण भाजून घेणार आहोत. जेवढं अगदी छान भाजून होईल तेवढी चविष्ट अशी आपली खिचडी ही तयार होते. मंद आचेवरती कमीत कमी 3 ते 4 मिनटं आता हे गहू मी भाजून घेते. अगदी सहज लवकर हे भाजून होतात. जर तुम्ही चमच्याने एकसारखं ढवळत नाही बनवली तर ते खाली देखील चटकण्याची शक्यता असते. म्हणून एकसारखं चमच्याने चाळत आपण अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतली. आता आपण ही कढई साईडला ठेवून लगेच एक कुकर यावरती आता गरम करून घेऊया. कुकरच्या जागेवरती कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तरी बनवून घेतली ही खिचडी काही हरकत नाही. तर कुकर गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल आता आपण गरम करून घेणार. तेलाचं प्रमाण आपण कमी जास्ती आवडीनुसार करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर 2 ते 2.5 चमचा मी आता तेल हे गरम करून घेतले. तेल आपलं अगदी छान तापल्यानंतरच आता आपण याच्यामध्ये फोडणी देऊन घेणार आहोत. तर तेल आता आपलं तापून झालं आहे. त्यानंतर अगदी छान ताजा सर्वात प्रथम आपण कढीपत्ता टाकून अगदी छान त्याला फ्राय होईपर्यंत तडकेपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. कढीपत्ता तळून झाल्यानंतर लगेच अर्धा चमचा मोहरी देखील अगदी छान आता आपली फुलून झाली आणि त्यानंतर लगेच आवडीनुसार कमी जास्ती शेंगदाणे बारीक चिरून घेतलेले मध्यम आकाराचे आता आपण यावरती 2 कांदे हे घालणार आहोत. कांदे, बटाटे आपण जे नेहमी मसाला खिचडी किंवा बिर्याणीसाठी वस्तू वापरत असतो त्याच वस्तूंचा संपूर्ण आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. आवडीनुसार जे आपल्याला आवडत असेल ते आणि काही वस्तू आपण स्किप केल्या तरी काही हरकत नाही. तर मंद गॅसवरती आता कांदा आणि आपण शेंगदाणे अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आता परतून घेणार आहोत. तर बघू शकाल हलकासा कलर येईपर्यंत आता आपले कांदेही परतून झाले. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला बटाटा देखील आपण आताच टाकून घेणार आहोत. जर तुम्ही पूर्णपणे कांदे आपण फ्राय करेपर्यंत जर बटाटे टाकले नाही तर बटाटे देखील व्यवस्थित ते परतून होत नाही, त्यामुळे चविष्ट लागत नाही. म्हणून हलकेसे आपल्या कांद्यांचा कलर बदलला तर लगेच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेले साल काढून घेतलेले मध्यम आकाराचे काप करून घेतलेले बटाटे आपण यामध्ये टाकून घेऊया. लगेच आपण याच्यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं डायरेक्ट मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही आणि काप घातले तरी काही हरकत नाही. लगेच इथं मी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट म्हणजे काढून घेतलेलं यामध्ये टाकते. आलं लसणाची डायरेक्टली पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचे जिरे घेऊन हलकंसं मी खलबत्त्यामध्ये काढून घेतले आणि या पद्धतीने आपण यामध्ये वापरून घेणार आहोत. आता हे संपूर्ण मसाले आणि बटाटे घातल्यानंतर पुन्हा आपण आता मंद गॅसवरती 2 ते 3 मिनटं पुन्हा याला आता शिजून तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. आपला लसूण अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया. आता अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो देखील घालणार आहोत. जे आपल्याला पदार्थ आवडत नसतील म्हणजे बटाटे, टमाटे जे स्किप केले तरी काही हरकत नाही. आपल्याकडे कधी नसतात, नाही घातलं तरी काही हरकत नाही. टमाटा देखील आपण आता टाकून घेतला आहे. लगेच बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर आपण या स्टेपला टाकून घेणार आहोत. आता हे संपूर्ण हे साहित्य आपण मंद आचेवरती तेलामध्ये छान आता शिजवून घेणार आहोत. जेवढे आपण कांदे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ तेवढीच आपली खिचडी अगदी चविष्ट लागते. जर कांदा आणि टोमॅटो आपला कच्चा राहिला तर आपली खिचडी ही गोडसर चवीची तयार होते. म्हणून टमाटे आणि कांदे हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. आता आपले टोमॅटो आणि बटाटे, कांदे हे छान परतून झाले. लगेच यामध्ये आता आपण काही मसाले टाकून घेणार आहोत. जर तुमच्याकडे डायरेक्टली काळा मसाला असेल तो वापरला तरी काही हरकत नाही. 1 चमचा आता मी इथं
पिवळा मसाला घातला आहे. लगेच याच्यामध्ये छान कलर येण्यासाठी हळद आणि आवडीनुसार आपण लाल तिखट आपण घालणार आहोत. आता आपल्याला खिचडी कितपत तिखट हवी त्यानुसार आपण लाल तिखटाचा वापर करून घेऊ शकतो. लाल तिखट घातल्यानंतर लगेच फक्त अर्धा मिनिटभर आता ह्या तेलामध्ये आपण हे मसाले परतून घेणार आहोत, जेणेकरून अजिबात आपले मसाले हे करपू नये. त्यामुळे मंद आचेवरती फक्त अर्धा मिनिट हे मसाले अगदी छान परतून घ्या. जो काही मसाल्याचा कच्चटपणा असेल तो निघून जाईल. लगेच आपलं गरम करून घेतलेला किंवा गार पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. आता आपल्याला खिचडी कितपत गचगच म्हणजे जास्ती शिजलेली किंवा रवेदार दाणेदार खिचडी लागणार असेल तर पाण्याचं प्रमाण हे कमी घाला आणि जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. तर लगेच इथे मी वजनाला बरोबर 150 ग्रॅम गव्हाचे इथे मी भरड घेतली आणि वजनाला आणि असं मोजाल तर 3 वाटी भरडाचा वापर मी करते. आपल्या गरजेनुसार आपण पाणी हे ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर लगेच याच्यामध्ये पुन्हा आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरच आता उकळ आल्यावरतीच आपण याच्यामध्ये डाळ आणि ती गव्हाची भरड घालणार. इथे मी 3 वाटी भरडासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतली. फक्त तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून लगेच आपण यामध्ये टाकून घेणार. अजिबात डाळ वगैरे भिजून घेण्याची गरज नाही. फक्त तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून जी डाळीतली घाण किंवा जे डाळीला लावलेलं पावडर असतं ते निघून जाईल. डाळ घातल्यानंतर लय भाजून घेतलेले गव्हाची भरड आपण यामध्ये टाकून घेऊया. जर तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळेस तरी मसाला खिचडी गव्हाची करून बघाल तर नेहमी तुम्ही करून खाल एवढी छान चविष्ट अशी ही खिचडी तयार होते. अगदी झटपट, अजिबात वेळ वगैरे न लागता आणि अगदी छान चविष्ट अशी आपली खिचडी तयार होते. तर आपण आता गव्हाची भरड घातल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करून बघू शकता. म्हणजे कमी असेल तर पुन्हा घातलं तरी काही हरकत नाही. अगदी छान चविष्ट आपली खिचडी होण्यासाठी लगेच याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातले. केव्हाही आपण खिचडी बनवत असतो कुठलीही प्रकारचे बिर्याणी वगैरे नेहमी आपण तूप हे वापरत असतो. त्यामुळे खूप छान अशी चविष्ट अशी आपली खिचडी तयार होते. त्याला व्यवस्थित मिक्स करून लगेच आपण कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती आता 3 शिट्ट्या करून घेऊया. तर मंद आचेवरती आता मी 3 शिट्ट्या करून घेतल्या. थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली गव्हाची भरडाची चविष्ट पौष्टिक अशी आपली खिचडी ही तयार झाली. आपण याला सहज नाश्त्यासाठी देखील बनवून घेऊ शकतो. दुपारचं जेवण असो किंवा रात्रीच्या जेवणासाठी आणि अचानक पाहुणे वगैरे आले तर त्यांना देखील आपण अगदी सहज करून खाऊ घालू शकतो. ते देखील तुम्हाला विचारतील कशा पद्धतीने आपण ही खिचडी बनवली. एवढी छान ही चविष्ट अशी पारंपरिक पद्धतीची गव्हाची खिचडी ही तयार होते. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच अगदी छान अशी खिचडी ही तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट पौष्टिक अशी आपली गव्हाची भरडाची खिचडी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू